नमस्कार, स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र आळंदी येथे आणि आपण घेणार आहे ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन. तर त्यासाठी आपण मनपा येथून आळंदीच्या दिशेने प्रवास करणार आहे आणि आता आम्ही आलो आहोत मनपा येथे. तर इथून आम्ही जाणार आहे आळंदीच्या दिशेने. तर चला जाऊयात पुढे. तर चला आपल्या या प्रवासात आपण जाणून घेऊया ज्ञानेश्वर माऊलींबद्दल. संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये आपेगाव या गावी झाला, जे पैठणच्या जवळ आहे. त्यांचा जन्म एका साधक कुटुंबात झाला आणि त्यांना लहानपणीच काही सामाजिक आव्हानांना सामोरं जावं लागलं. तरी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना आध्यात्मिक आणि भक्तिमार्गाचं बाळकडू दिलं. त्यांच्या भावंडांमध्ये निवृत्तीनाथ जे ज्येष्ठ भाऊ होते त्यांनी ज्ञानेश्वरांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या भगिनी मुक्ताई आणि भाऊ सोपानदेव हे देखील भक्तीच्या मार्गावर अग्रगण्य होते. ज्ञानेश्वरांनी अतिशय लहान वयातच ज्ञानेश्वरे या ग्रंथाची रचना केली, ज्यामुळे गीतेचं तत्वज्ञान लोकांना त्यांच्या मातृभाषेत समजले. त्यांनी आपले आयुष्य आध्यात्मिक साधनेत आणि लोकांना मार्गदर्शन करण्यात घालवलं. अखेरीस वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यांचा या प्रवासात भक्ती, ज्ञान आणि साधनेचा सुंदर मिलाप दिसतो. माऊलींनी श्रीहरी भक्तीमध्ये बरेचसे अभंग रचले. तर चला आपणही ऐकूयात काही अभंग. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत क्षीण शिवाया. सायास करिसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदैव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणजेच बळाविण शक्तीची बतावणी करू नये, तसेच भावाविण भक्ती नाही व भक्तीविण मुक्ती नाही. हरिनाम भक्ती केली नाहीच तर तो देव कसा बरे प्रसन्न होईल. तेव्हा जीवा नामपाठ करत निवांत रहा. रोज करत असलेला प्रपंच प्रचंड सायास करून करत असतोस, पण हरिभजनाला का विन्मुख होतोस. या प्रपंचाचे धरणे उठवायचे असेल तर फक्त हरिनाम पाठ कर, असे माऊली सांगतात. आणि त्यानंतर आम्ही आलो या गजानन महाराज मंदिर येथे. तर तुम्ही इथे पाहू शकता, खूप सुंदर असं हे द्वार आहे. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता, खूप सुंदर असं हे मंदिर परिसर आहे. तुम्ही ते पाहू शकता. या पद्धतीने आपल्याला वरती जाऊन गजानन महाराजांचं आणि त्याचबरोबर विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेता येतं. आत्ताच आम्ही वरती जाऊन विठ्ठल रखुमाई आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आलो आहोत आणि आता आम्ही पुढे जाणार आहे थोरला पादुका मंदिर येथे. तर आता आपण इथे पोहोचलो आहोत. इथे आहे श्री ज्ञानेश्वर महाराज थोरला पादुका मंदिर. तर चला आपण आज जाऊयात आणि येथील श्री ज्ञानेश्वर माऊलींचे आणि त्याचबरोबर विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊयात. आळंदीच्या मुख्य मंदिरला जात असताना आम्हाला हे मंदिर दिसलं, त्यामुळे आम्ही परतीचा प्रवास करताना या मंदिराला सुद्धा भेट देत आहोत. तर आता आपण या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आलो आहोत.
आम्ही दर्शनासाठी पोहोचलो आणि इथे आरतीला सुरुवात झाली. आणि आत्ताच आरती झालेली आहे आणि आता आपण घेऊयात या ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, बहुत सकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखांचे आगरू पाप रखुमा देवीवरू. अर्थात हे मनरूपी सखी, त्या माझ्या इष्टदेवतेचे रूप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले. तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणतात तर कोणी त्याला माधव म्हणतात. माझ्या गतजन्माच्या सकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला. असा तो सर्व सुखाचे भंडार असलेला तो मला माझे आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात. आणि इथे विराट हिंदू संमेलन चालू होते. त्यामध्ये सुंदर पद्धतीने अभंग गायले गेले. तर त्याने आपण आपल्या या व्लॉगची सांगता करूयात. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्लॉग येऊन जातील. ज्ञानदेव ज्ञान